छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती संभाजी महाराज की, आई राजा. आदरणीय शिंदे साहेबांचं आगमन झालेलं आहे. सर्वांचे लाडके नेते, या राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब यांचे या ठिकाणी आगमन झालेलं आहे. सीखा जिसने माटी से वही जनाधिकार है. आज जनता बोल रही है, कल इतिहास दोहराएगा. शिंदे नाम संघर्ष है, महाराष्ट्र की हुंकार है. कागजों से नहीं बना, मिट्टी से उठा ये किरदार है. कम बोलता ज्यादा करता यही उसकी पहचान है. यानंतर लाडक्या बहिणींच्या वतीनं शिंदे साहेबांचा या ठिकाणी सत्कार होतोय. गहू आणि ज्वारीच्या लोंब्या देऊन ग्रामीण महाराष्ट्राचं प्रतीक असलेल्या आपला या ठिकाणी सत्कार होतोय. आदरणीय सोपल साहेब आपलं मनोगत व्यक्त करते. गव्हाच्या लोंढ्या देऊन सगळ्या लाडक्या बहिणी गव्हाच्या लोंढ्या घेऊन लाडक्या बहिणी साहेबांचं स्वागत करतायत. आज नाही फुलं नाहीत त्याच्या, फुलं देऊ नका त्याच्या असं. हा मी आजच्या या सभेचे अध्यक्ष आदरणीय सुरेश पंके या प्रचार सभेला महाआघाडीच्या उपस्थित असलेले या राज्याचे उपमुख्यमंत्री नामदार एकनाथरावजी शिंदे साहेब, त्यांच्या बरोबर आलेले या राज्याचे शालेय मंत्री आदरणीय दादाजी भुसे, व्यासपीठावर उपस्थित असलेले महाआघाडीतील विविध पक्षाचे सर्व सन्माननीय नेते, सर्व पदाधिकारी, आमचे स्नेही लक्ष्मीकांत टोंगे पाटील, ज्योतिताई वाघमारे, सभेचे आयोजन करणारे निरंजन भोंकर, विश्वासभाऊ बारबोले आणि महाआघाडीचे सर्व उमेदवार आणि उपस्थित महाआघाडीला पाठिंबा देणारे सर्व सहकारी बंधू भगिनींना, मित्रांनो, आज या बार्शी तालुक्यातल्या महाआघाडीच्या प्रचारासाठी आदरणीय शिंदे साहेब या ठिकाणी आलेले आहेत. आणि साहेब, आम्ही या बार्शीतल्या विध्वंसक प्रवृत्ती विरुद्ध लढण्यासाठी ही सगळ्यांची महाआघाडी आम्ही निर्माण केलेली आहे. या तालुक्यामध्ये ज्या पद्धतीनं आपापल्या ही जी प्रवृत्ती आहे, ही प्रवृत्ती हिला रोखण्यासाठी ही महाआघाडी आम्ही उभी केलेली आहे. आणि त्याची कल्पनाही मी आपल्याला दिलेली होती. आणि तर शांत राहा साहेब, तुम्ही आलात
तालुक्याच्या वतीनं महाआघाडीच्या वतीनं मी मनापासून आपलं स्वागत करतो. आणि आपल्याला वेळ कमी आहे हे मला त्याची जाण आहे. आणि एक सांगतो की हा तालुका विकासाभिमुख तालुका आहे. आणि इथं काम करणाऱ्या माणसाच्या पाठीशी लोक राहतात. आणि तुम्ही महाराष्ट्रातले एक कर्तबगार मुख्यमंत्री म्हणून काम केलेलं आहे, उपमुख्यमंत्री म्हणून काम करताय. आणि त्यामुळं तुमच्याकडून या तालुक्याला प्रचंड अशा अपेक्षा आहे. या ज्या भूमीमध्ये ही सभा होते ती वैरा ही लढवय्यांची भूमी म्हणून हिचं वर्णन केले जाते. आणि या वैराग या बार्शी तालुक्यातला एक भाग आणि इथल्या जनतेची हा तालुका व्हावा म्हणून अनेक वर्षाची मागणी आहे. आणि मला वाटतं की आपण निश्चितच मंत्रिमंडळामध्ये ज्यावेळेस हा विषय येईल त्यावेळेस ती मंजूर करावी ही विनंती या सर्वांच्या वतीनं करतो. त्याचबरोबर मराठवाड्याला जाणारं पाणी हे जवळगाव धरणात त्याच्यावर अनेक 2-3 धरणं झालेली असल्यामुळं त्या जो पाण्याचा येवा होता तो तुटीचा झालेला आहे. त्यामुळं त्या धरणात त्याच्यातून पाणी सोडावं आणि आमच्या कैलासवासी शहाजीराव पाटील साहेबांच्या प्रयत्नानं झालेलं ते जवळगाव धरण ते पूर्णपणे दरवर्षी आम्हाला भरून मिळावं अशा प्रकारची योजना ही त्या ठिकाणी तिचा पूर्ण आराखडा तयार आहे. त्यालाही आपण मंजुरी देऊन काम करावं. आपली ख्याती हा बोले कैसा चाले अशी असल्यामुळं या फार मोठं काही कामाचं डोंगर आम्ही तुमच्या खांद्यावर देत नाही. कारण आम्ही सगळे खाली काम करण्याला सक्षम आहोत. फक्त तुमचा पाठिंबा आणि आशीर्वाद या महाआघाडीच्या सर्व कर्तबगार उमेदवारांना लाभावा हीच भगवंतानी संतनाथ चरणी प्रार्थना करतो. आणि आपल्याला आपण दादाजी आपण बोलणार आणि साहेबांना विनंती करतो की आपण आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त करावं. जय हिंद, जय महाराष्ट्र. छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी. तुळजापूरच्या आई भवानीला वंदन. बार्शीचे ग्राम दैवत अंबरीश्वर श्री भगवंताच्या चरणी प्रणाम. आणि माझे माहेर पंढरी आहे भिवरेच्या तिरी असे सांगणाऱ्या संतांच्या या पवित्र भूमीला दंडवत. इथं महात्मा गांधीजी पण येऊन गेले. सोपल मूळ वैरागचे आणि सोपल साहेब 6 वेळा निवडून आले. 7 वेळा निवडून आले. आता या विधानसभेच्या वेळेस थोडं गाडी चुकली नाही तर मंत्रिमंडळात असते ते बघायचं आहे तुम्हाला. भर उन्हामध्ये ही सभा होती आहे. खरं म्हणजे सोपल साहेबांचं गेल्या अनेक वर्षाचं या विधानसभेतलं काम आपण पाहिलेलं आहे. मी जवळून त्यांना अनुभवलंय. 2 वेळा ते विधानसभेत नव्हते पण विधानसभेला देखील चुकल्यासारखं वाटायचं. सोपल साहेब अजात शत्रू आहे, सगळ्यांचा मित्र आहे.
आमदार कसा असावा तर दिलीप सोपल यांचं नाव घ्यावं लागेल. ते मंत्री पण होते कुठल्यासाठी नाही कुठल्या 95 युती सरकारमध्ये बाळासाहेबांच्या आशीर्वादाने मनोज जोशी आणि पाणी पुरवठा पण आणि 13 होते. पाणी तसा अनुभवी माणूस आहे आणि कलाकार पण आहे. आणि म्हणून मी मुद्दाम या सभेला आलो. शेवटी बघा आज एकीकडे दुःख आहे, दुःखाचं सावट आहे. आमचे मंत्रिमंडळातील सहकारी दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा यांचं दुःखद निधन झालेलं आहे. अतिशय मोठी दुर्घटना महाराष्ट्राने पाहिली आहे आणि शोककळा आहे, शोक दुःखाचं सावट आहे आणि निवडणूकही आहे. ही कार्यकर्त्यांची निवडणूक आहे. आमच्या निवडणुका झाल्या, लोकसभा झाली, विधानसभा झाली. हे कार्यकर्ते जे आहेत हे कार्यकर्तेच आम्हाला निवडून देतात. लोकसभेमध्ये विधानसभेमध्ये हा कार्यकर्ता प्रत्येक पक्षातला एक पक्षाच्या पाठीचा कणा असतो आणि तो निवडणुकीमध्ये तन मन धन सगळं अर्पण करून आपल्या नेत्याला विजयी करत असतो. आणि मग कार्यकर्त्याच्या जेव्हा निवडणुका असतात तेव्हा त्याला अपेक्षा असते की माझ्या नेत्याने माझ्या निवडणुकीत आलं पाहिजे. आणि म्हणून मी जरी शिवसेनेचा प्रमुख असलो तरी सुद्धा मी कार्यकर्त्याच्या मागे उभे राहणारा कार्यकर्ता आहे, कारण कार्यकर्ता आहे तर आपण आहोत. आणि हा शिवसेना कार्यकर्त्यांचा पक्ष आहे. आणि म्हणून मी मुद्दाम या प्रचाराला आलो. तसं बघायला गेलं तर आमचे सोपल साहेब आणि माझी मैत्री अतिशय जीवाभावाची आहे आणि दोस्ती करावी मनापासून. आणि सोपल साहेब देखील मनापासून एखाद्याशी प्रेम करतात, दोस्ती करतात, मैत्री करतात आणि ते निभावतात देखील. आणि म्हणूनच मी या ठिकाणी आलो आणि आपल्या या सर्व वैराग गावातल्या सर्व माता भगिनी माझ्या लाडक्या बहिणीकडे आहेत, लाडके भाऊ आहेत, शेतकरी आहेत. या सगळ्यांचं दर्शन तरी मला घेता आलं, आपल्याला भेटता आलं, आपल्याला पाहता आलं, आपल्याशी बोलता आलं. आणि योग घडवून आणला सोपल साहेबांनी. त्यांचं मनापासून मी धन्यवाद देतो, त्यांना मनापासून त्यांचे आभार मानतो. खरं म्हणजे इथं 1971 साली रोजगार हमीसाठी आंदोलन झालं. माजी आमदार चंद्रकांत नाना निंबाळकर यांनी आंदोलन पुकारलं होतं आणि मग इथूनच सुरुवात झाली आणि रोजगार हमीचा कायदा झाला, केंद्राने तो स्वीकारला. अशी ऐतिहासिक भूमी ही वैराग आहे. आणि म्हणून तालुका व्हावा म्हणून देखील आंदोलन इथून झालं. मनोज जोशी साहेबांच्या काळामध्ये जाहीर झालं होतं. आणि मी आपल्याला नक्की सांगतो की एकनाथ शिंदे इथं आलेला आहे आणि जनतेची भावना, सर्वसामान्य लोकांची भावना हीच आमची भावना, सरकारची भावना. नक्की सोपल साहेब या जनतेच्या भावनेची कदर केली जाईल आणि आपल्याला जे हवं आहे ते दिलं जाईल. कारण मी मुख्यमंत्री असताना अनेक निर्णय आम्ही घेतले. म्हणजे 2.5 वर्षाच्या काळामध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आम्ही केली, लेक लाडकी लखपती योजना केली, एसटी मध्ये 50% सवलत देण्याचा निर्णय आम्ही घेतला, मुलींचं उच्च शिक्षण मोफत करण्याचा निर्णय आम्ही घेतला. मला ती घटना आठवते. मी मुख्यमंत्री असताना 12:30 वाजता रात्री टीव्हीवर एक बातमी आली, कळली एका मुलीने आत्महत्या केली शिक्षणासाठी. ती इंजिनिअरिंगचं शिक्षण घेत होती. 50% फी पालकांनी भरायची होती, 50% फी
सरकार भरत होतं, पण 50% फी देखील पालक भरू शकत नाही. वडील आत्महत्या करतील अशा भीतीने मुलीने आत्महत्या केली. अतिशय मनाला चटका लावणारी घटना झाली. आणि मी संवेदनशील आहे, सरकार संवेदनशील आहे. हे पहिले एका आठवड्यामध्ये कॅबिनेटला प्रस्ताव मागवला आणि 50% फी होती ती 100% फी मध्ये सवलत देण्याचा निर्णय सरकारने घेतला. म्हणाला आपल्या सरकारमध्ये एक मुलगी जर शिक्षणासाठी आत्महत्या करत असेल तर आपल्या सरकारचा उपयोग काय. आणि मग अशा अनेक योजना आम्ही केल्या. शेतकरी सन्मान योजना 6,000 रुपये दर वर्षाला त्यांच्या खात्यात टाकू लागलो. पीक विमा योजना केली. अनेक नियम अतिवृष्टीचे आम्ही बदलले. एनडीआरएफचे निर्णय बदलले. सततच्या पावसामुळे होणारं नुकसान सफल साहेब नव्हतं देत, आपण द्यायला लागलो. एनडीआरएफचं दुप्पट आपण दिलं. 2 हेक्टरचं 3 हेक्टर आपण केलं. असे अनेक बदल आपण केले. शेतकरी हा आपला केंद्रबिंदू आहे, मायबाप आहे. या राज्याच्या तिजोरीवर पहिला अधिकार कुणाचा असेल तर तो माझ्या शेतकऱ्याचा आहे. अशा पैकी आम्ही मांडणाऱ्यांचा सर्व योजनांमधली सगळ्यात आवडती योजना माझी कुठली असेल तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना वर्षाला किती रुपये लागतात माहिती आहे तुम्हाला? 45,000 कोटी रुपये वर्षाला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेला लागतात. अनेक लोकांनी मला खो घातला, विरोध केला, कोणी कोर्टात गेलं. म्हणाले हे काय देणार आहेत का? हे फक्त चुनावी घोषणा आहे. हे असंच फक्त मतं घेण्यासाठी. पण मी आपल्याला सांगतो, एकनाथ शिंदे बोलतो ते करून दाखवतो. आणि मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू झाली, खात्यात पैसे पडले. आता देखील काही लोक म्हणतात गरिबी बघितली आहे. एका शेतकरी कुटुंबात जन्माला आलेला एकनाथ शिंदे मला गरिबीची जाण जेव्हा मुख्यमंत्री झालो तेव्हा. आणि लाडक्या माता भगिनींसाठी काहीतरी योजना केली पाहिजे. तिथूनच ही लाडकी बहीण योजना जन्माला आली आणि लाडकी बहीण योजना सुरू झाली. मी आपल्याला सांगतो, कोणी माईका लावला तरी लाडकी बहीण योजना कधी बंद होणार नाही. मी आपल्याला शब्द देतो. शेतकऱ्यांसाठी देखील योजना केल्या त्या सुरू राहतील. हा शेतकरी हा आपला अन्नदाता, त्याला देखील केंद्रबिंदू मानून आपण काम करतोय. अनेक पत्रकार विचारतात, अनेक लोक विचारतात, निवडणुकांमध्ये तुम्ही घोषणा केलेल्या आहेत, आश्वासन दिले तर काय? शेतकऱ्यांच्या बाबतीत देखील कर्जमाफीचं आश्वासन दिले त्याचं काय? मी त्यांना सांगतो, आमची एक बैठक मुख्यमंत्र्यांच्या झालेल्या गोष्टीकडे आहे. एक कमिटी गठीत केली, लवकर अहवाल येईल. आणि जे आम्ही बोललोय, कर्जमाफी असेल, लाडकी बहीण योजना असेल, ज्या काही योजना जे काय आम्ही बोललोय, काही लोक म्हणतात तुम्ही 2100 रुपये सांगितले, योग्य वेळी तेही आम्ही देणार, तिथून मागणार नाही. जे आम्ही बोललोय ते करणार. बाळासाहेब सांगायचे शब्द देताना 10 वेळा विचार करा, पण एकदा दिला की माघारी नाही. सोपल साहेब तेच आम्ही शिकलोय. आणि म्हणून या राज्याला पुढे नेण्याचं काम आपण करतोय. हा सोपल साहेब, तुम्ही आज इतके वर्ष काम केलेलं आहे, इतके वर्ष समाज सेवा करताय. तुम्ही देखील खड्डे टोपे बघितले, चढ उतार पाहिलेला आहे, या ठिकाणी संघर्ष पाहिला आहे. आणि म्हणून आज या ठिकाणी जे काही आपण जिल्हा परिषद आणि पंचायत समिती मध्ये जे आपले उमेदवार उभे केलेले आहेत, या ठिकाणी काही मागण्या देखील आहेत. वैराग भागाची आमदारांनी केलेलं जे काही मागणी आहे, अप्पर तहसील कार्यालय लवकरात लवकर झालं पाहिजे. तालुक्याने मी बोललो, आता जवळगाव मध्यम प्रकल्पात मराठवाड्याला जाणाऱ्या पाण्याच्या वाट्याचं पाणी उपलब्ध करून सिंचनाचं पूर्ण सिंचन आपल्याला पूर्ण करायचं आहे. खरं म्हणजे हा मराठवाडा दुष्काळग्रस्त भाग आहे. हा मराठवाड्याचा दुष्काळवाडा हा शब्द आपल्याला पुसून टाकायचा आहे आणि दुष्काळ मुक्त मराठवाडा आपल्याला करायचा आहे. आणि म्हणून त्याचा भाग म्हणून हे देखील आपल्याला करता येईल. या ठिकाणी बार्शी उपसा सिंचन योजनेला निधीची उपलब्धता केली पाहिजे. मी देखील सरकारमध्ये आहे, काळजी करू नका. उपमुख्यमंत्री आहे, मी मुख्यमंत्री राहिलेलो आणि त्यामुळे चिंता करू नका. निधीसाठी काळजी करू नका.
या बार्शी तालुक्यामध्ये जेवढी आपल्याला कामं करता येतील, जी आवश्यक आहे ती कामं केली जातील, हा शब्द मी आपल्याला देतो. विकासाला निधी कमी पडणार नाही, हा शब्द मी देतो. काही लोक म्हणतात निधी कुठून आणणार? अरे हा एकनाथ शिंदे पण सरकारमध्ये आहे. आणि त्यामुळे आपल्याला मी एवढंच सांगतो, विकास कामांमध्ये कुठेही डाव उजवा आम्ही करत नाही. माझ्याकडे मी मुख्यमंत्री असताना अनेक पत्र यायची, शेकडो हजारो लाखो पत्र आली, सगळ्यांवर मी सह्या केल्या. अजितदादा आपल्याला नाही, पण एकदा नसताना बोलले, दादा कसं माहित आपल्याला की आतापर्यंतच्या इतिहासामध्ये महाराष्ट्राच्या सगळ्यात जास्त सह्या करणारा मुख्यमंत्री कोण, तर त्याचं नाव एकनाथ शिंदे. अजितदादांचे शब्द. आणि म्हणून हे विकासासाठी जेवढं काय आपल्याला करता येईल ते केलं पाहिजे. लाडक्या बहिणींसाठी, भावांसाठी, शेतकऱ्यांसाठी, माझ्या तरुणांसाठी उद्योग, रोजगार. इकडे काय एमआयडीसी कुठं आहे का नाही? अरे कुठे करायची जागा जमा करा, सगळं द्यायला उदय सामंत यांना मी तत्काळ सांगतो, तुम्ही तयारी तुमची करा. उद्योग आणायचा, एमआयडीसी स्थापन करायचं काम एकनाथ शिंदे करेल, हा शब्द माझा. आम्हाला लोकांच्या हाताला रोजगार पाहिजे, तरुणाच्या हाताला रोजगार पाहिजे. या बार्शीतला, या वैराग मधला तरुण नोकरीसाठी मुंबई, ठाणा, पुन्हा इकडे जाता कामा नये, त्याला इथंच रोजगार मिळाला पाहिजे, ही भूमिका सरकारची आहे. आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतोय की आता सरपंच साहेब आणि आम्ही आता सोबत आहोत, एकत्र आहोत. आणि वैराग नगरपंचायत दत्तक घ्यायचे. नगरपंचायत तर लगेच घेतो, कारण नगरपंचायत जी आहे या ठिकाणी ती नगरविकास पाहिजे, बरोबर. आता नगरविकासासाठी तुम्हाला काय काय किती पैसे पाहिजे सांगा. तिकडे आचारसंहिता नाहीये, तिकडे आचारसंहिता नाही. तुम्हाला सांगा, महत्वाची क्रमांकाप्रमाणे नावं सांगा, कामं सांगा, आणि ती कामं या ठिकाणी एकनाथ शिंदे केल्याशिवाय राहणार नाही, हा शब्द मी आपल्याला देतो. तुम्ही काय काढले? नगराध्यक्षांनी दिलंय हायमास, रस्ते, गटारी 20 कोटी, वैकुंठ स्मशानभूमी 5 कोटी, सीसीटीव्ही 2 कोटी, नगरपंचायत नवीन इमारत बांधकाम 7 कोटी. काय इमारत नाहीये, मग बसता कुठं? अरे कारभार कुठं? मग तुम्हाला पहिले हे काम केलं पाहिजे. नगरपंचायतीची चांगली इमारत बांधली पाहिजे, तात्काळ ती बांधली पाहिजे. आणि मी तुम्हाला सांगतो, हे 34 कोटी रुपये जे आता तुम्ही मला निवेदन दिलेलं आहे, याचा पहिला टप्पा तुम्हाला उद्याच्या उद्या मिळाल्याशिवाय राहणार नाही. नो रिजन ऑन द स्पॉट डिसिजन. अरे करतो, बघतो, पाहतो वाला धंदा नाही आपल्याकडे. एकनाथ शिंदेने 450 कोटी रुपये मुख्यमंत्री सहायता निधीमधून दिले. 450 कोटी, 70 ते 80 हजार लोकांचे जीव वाचवले. हे पैसे कोणाचे? हे जनतेचे पैसे आहेत, हे आमचे नाही. आम्ही मालक नाही, आम्ही सेवक आहोत, तुम्ही मालक आहात. कारण कुणाला बसवायचं, कुणाला वर उचलायचं, कुणाला आपटायचं ते तुम्ही ठरवता. त्यामुळे काही लोक मालक बनतात, पण मालक जनता आहे. आणि म्हणून मी मुख्यमंत्री असतानाही कार्यकर्ता म्हणून काम केलेलं आहे, त्याचा मला अभिमान आहे. आणि म्हणून युवकांसाठी देखील ज्या योजना आहेत त्या केल्या पाहिजे. इथे येताना मी छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा पाहिला, त्याचं सुशोभीकरण करायला पाहिजे ना, ताबडतोब करा. त्याला ते तुमच्या नगरपंचायत मग लगेच ते चांगलं पुण्याचं काम करा. शिवाजी महाराज आपला आदर्श आहे, ते महाराष्ट्राचा आराध्य दैवत आहे.
ताबडतोब त्याला जे काही स्मारकाला लागतंय सुशोभीकरणाला काही पैसे लागतात. तुम्हाला ताबडतोब सुशोभीकरणासाठी स्मारकाच्या ताबडतोब जे लागणार आहेत 5 कोटी लागतील, जेवढे काय लागतील ते ताबडतोब दिले जातील आणि त्याची ऑर्डर पण आपण मी तुम्हाला सांगतो, तिकडे आचारसंहिता नाहीये. मी मुंबईत पोहोचायच्या अगोदर तुमच्या व्हॉट्सअपवर त्याची ऑर्डर येईल. पैसे कुठून आणला हे काय पैसे? अरे हे पैसे का आपल्या मालकीचे नाही, हे जनतेचे पैसे आहेत. आणि म्हणून एकनाथ शिंदे जेव्हा जातो तिकडं सभेत तर लोक असतातच, पण रस्त्याच्या दुतर्फा, बिल्डिंग मध्ये, गच्चीवर, घरामध्ये, सगळीकडे दारावर या माझ्या लाडक्या बहिणी भाऊ उभे असतात, वाट पाहत असतात आशीर्वाद द्यायला. हीच माझी कमाई आहे, हीच माझी पुण्याई आहे. मला काय मिळाल्यापेक्षा महाराष्ट्रातल्या तमाम जनतेला काय मिळालं हे बघा. किती प्रॉपर्टी कमवली, किती संपत्ती कमवली, यापेक्षा किती माणसं कमवली आणि किती माणसांचं प्रेम कमवलं हे बघा. माझ्या लाडक्या बहिणींना, भावांना मी एकच सांगतो, निवडणुका आहेत, सगळे लोक येतील, हे करू ते करू, अमक करू तमक करू, पण तुम्हाला मी सांगतो, जे तुमच्या लाडक्या भावानी जी ओवाळणी सुरू केली ती ओवाळणी निवडणुकीपुरती नाही, दसरा दिवाळी पुरती, भाऊबीजे पुरती नाही, तर दर महिन्याला मिळणारी ती ओवाळणी आहे, ती कधीही बंद होणार नाही. परत एकदा मी सांगतो. आणि म्हणून मी आपल्याला जाता जाता एवढंच सांगेन की दिलीप सोपल साहेब, आता हे सगळं करतोय आपण, विकासाला जे काही पैसे लागतील ते आपण देऊ. मी माझ्या विभागाचे जे आहेत पैसे ते ताबडतोब तुम्हाला देतो. त्याचबरोबर या ठिकाणी ग्रामीण भाग आहे, आपल्या मनरेगाच्या माध्यमातून पाणंद रस्ते असतील, सिमेंटचे रस्ते असतील, पाणी पुरवठा योजना आहे, गुरांचा गोठा आहे, विहिरी आहे, या सगळ्याला पैसे तात्काळ आपला भरत शेठ गोगावलेचं खातं आपल्याकडे आहे, ताबडतोब तुम्हाला पैसे मिळतील. चिंता करायची नाही. खातं कुणाचंही असलं तरी सुद्धा सरकारमध्ये उपमुख्यमंत्री मी आहे, त्यामुळे नो टेन्शन, टेन्शन देणे का लेणे का नाही. आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो, काम करा, लोकांचा विकास करूया, लोकांना मूलभूत सोयी सुविधा देऊया. आणि या भागामध्ये सगळ्यांना जे दिलीप सोपल एवढे वर्ष इथं काम करतायत, या जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये त्यांच्या पाठीशी उभे राहा. यावेळेस किती 7 वेळा निवडून आले, आता 8व्यांदा निवडून येतील, 8व्यांदा निवडून येतील 100% येणार. आणि मागच्या वेळेस काय झालेली चूक ती दुरुस्त करू आपण, बरोबर आहे ना, पक्की दुरुस्त करू. आणि दिलीप सोपल साहेबांचा देखील मान सन्मान, आदर सन्मान राखला जाईल. आणि म्हणून मी आपल्या सगळ्यांना खूप मनापासून या ठिकाणी शुभेच्छा देतो सगळ्यांना. संत्र्याचा कारखाना ओके, संत्रा साखर कारखाना आपला, काय अडचण आहे, तुम्ही या ना, चालू. अरे बाबा, मी जे बोलतोय, पत्रकार सगळे मित्र इकडे उभे आहे, मी जे बोललोय ते एक एक शब्द टिपून ठेवा. जे बोललोय ते करणार, करणार म्हणजे करणार. मी कधी खोटं आश्वासन देत नाही, मैं एक तो कमिटमेंट करता नहीं, और एक बार मैंने कमिटमेंट कर दी तो फिर मैं खुद की भी नहीं सुनता, हा माझा स्वभाव आहे. अरे बाबा, हे छोट्या कार्यकर्त्याकडे 50 लोक कसे काय आले, 50 आमदारांनी विश्वास ठेवला ना. 2022 मधलं पाहिलं ना आपण,
या राज्याने पाहिलं, देशाने पाहिलं, क्रांती उठाव. आणि म्हणून आपल्याला मी सांगतो, जे मी बोलतोय ते करतो. आणि जे मी आज बोललोय ते एकही शब्द इकडचा तिकडे होणार नाही. विकासाला तुम्हाला पैसे कमी पडू देणार नाही, हा माझा शब्द आहे. आणि म्हणून चिंता करू नका. पैसे कुठून येतील, काय येतील, आपोआप येतील. विकासाचे पैसे आहेत, लोकांचे पैसे आहेत, जनतेचे जे पैसे आहेत ते जनतेच्या कामासाठीच वापरावे लागतात आणि ते वापरले जातील. त्याचं नियोजन केलं जाईल, हा शब्द मी आपल्याला देतो. आणि पुन्हा एकदा आपल्याला सगळ्यांना विनंती करतो, दिलीप सोपल साहेबांच्या या सर्व कुठली आघाडी आपली, ते सगळे उमेदवार निवडून आणणार तुम्ही? पक्का हात वर करून सांगा. तुम्हाला जे बोललोय मी ते सगळ्याच्या सगळं देणार, हा देखील मी तुम्हाला शब्द देतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. आपले लाडके उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांनी त्यांचा एवढा मोलाचा वेळ दिला, बार्शीकरांना विकासाच्या प्रगतीवर नेण्यासाठी आश्वासन दिलं. त्यामुळे एकनाथ शिंदे साहेबांचे मनापासून खूप खूप बार्शी तालुक्याच्या वतीने, वैराग भागाच्या वतीने आभार मानतो. कितना है